सो गाईज भस्म आरतीबद्दल मी सांगत होती. तो भस्म आरतीसाठी इथे कोण बोलतो दुपारी 3 वाजता लाईन लागते, 4 वाजता लाईन लागते, 5 वाजता, 6 वाजता. तो काल जसं मी आली तर इथे भोजनालयमध्ये जेवण केलं 6 6:15ला, 6:45-7ला तिथे लाईन लागलेली. ओके. सो माझ्या आधी 7-8 लोक होती. ठीक आहे. 7-8 लोक होती. सो माय एक्सपिरियन्स वॉज लाईक मी गेलेली जॅकेट वगैरे घेऊन, शॉल वगैरे घेऊन. बट प्रचंड थंडी असल्यामुळे मला ते बोलत होते की असं कसं तू रात्री राहणार वगैरे. तर मी जिथे राहते त्या आंटीनी त्यांच्या मुलाला तो ब्लँकेट घेऊन पाठवलेलं, पण मी तेव्हा तिथे नव्हती. मी तुम्हाला सांगते एक्झॅक्ट काय झालं. तर मी तिथे बसलेली, माझ्या बाजूला नेक्स्ट जो माणूस होता तो माझ्याशी बोलला वगैरे, सेड की हा कुठून काय, आणि नेमके ते नागपूरचे निघाले, मराठी निघाले. बोलले अरे वा छान. त्यांच्या बाजूला एक मुलगा होता, तो पण बँड्राचा होता. ठीक आहे. सो ते आपापसात आम्ही बोलत होतो वगैरे, मी थांबलेली की कसं मग तुम्ही एकटेच आहात का. आता इथे लोकांना खूप प्रश्न पडतो, अरे एकटी आहे, अरे एकटी आहे. सो काही लोक निगेटिव्ह पॉझिटिव्ह दोन्ही इम्पॅक्ट होतात तुमच्यावर. बट हा कुठे बोलायचं कुठे नाही दॅट इज युअर चॉईस. सो मी बोलली हा एकटी आहे. ठीक आहे. तर घाबरण्यासारखं तर मी नाही घाबरत, कारण का आहोतच आपण देवाच्या भरोसे. तर हा जे आहे व्हायचंय ते होणारच आहे लाईफमध्ये. सो मी नाही घाबरत. सो ते मला असं बोलले, आणि अचानक ते नागपूरवाले जे पर्सन होते ते म्हणाले की मी झेरॉक्स काढून येतो, आले बोलतात बघा ना माझ्या घरचे कोणच यायला रेडी नाही. त्याची 3 त्याच्या पुढे बँड्राचा जो मुलगा होता ते 3 मित्र होते, ते आळीपाळीने बसणार होते. ओके. तर तो त्याला बोलले की तुमच्या लिस्टवर माझं नाव घ्या. त्यांना बोलला, आणि प्लस माझं पण. मला बोललं तुम्ही पण ताई कशाला बसताय, तुमचं पण नाव द्या, कारण का एका फॉर्मवर 5 जण घेतात. आणि मला माहिती नव्हतं, मला उठायचं मनच करत नव्हतं. मी बोलली यार काय करू काय करू. तर ते बोलले नाही तुम्ही द्या. तर म्हणजे तुम्ही लेडीज आहे कसं थांबणार, थंडी आहे, असं तसं ब्ला ब्ला, तुम्ही द्या ना, आम्ही जसं बोलवू तसं तुम्हाला कॉल करू वगैरे. एका फॉर्मवर 5 जण चालतात. मी म्हटलं कारण का स्कॅनिंग वगैरे होतं आपलं, आधार कार्ड थ्रू स्कॅनिंग हे होतं. तर मी म्हटलं की ठीक आहे चालेल. म्हणजे म्हणजे माझं मन नव्हतं करत, पण मी म्हटलं नक्की ना दादा, मी जाऊ ना जाऊ ना असं केलं. आणि त्यांना दिलं आधार कार्ड वगैरे दिलं, ओरिजिनल म्हणजे स्मार्ट कार्ड आपलं जसं बनवतो आपण ते, आणि झेरॉक्स वगैरे दिली आणि मी गेली. तर येता येता इथे त्रिवेणी म्युझियम आहे, आतमध्येच आहे महाकाल लोकमध्ये. 20 रुपये तिकीट आहे, तेही छान आहे. काही जुनी आपली मूर्ती जसं असतात म्युझियम मध्ये त्या आहे, पण काही बनवलेल्या आहेत आपल्या सोलापूर किंवा महाराष्ट्रातल्या लोकांनीच बनवलेले खूप सुंदर असे शिवमूर्ती वगैरे आहेत. त्या खूप छान आहे. फायबरच्या आहेत. पुन्हा एक जो दगड असतो लाल रंगाचा ते एक आहे. दगडाची तर कमीच आहे, फायबर दगड, हा त्याच सगळ्या मूर्ती. तो खूप छान आहे, ते बघण्यासारखं आहे म्हणजे. तर ते बघत बघत मी आली, तिथून आली. मग इथे रात्री शिप्रा नदीच्या शिप्रा नदी इथे आहे जी जाते, तर तिकडे ना एक लाईट शो होतो. मला नव्हतं माहिती. येता येता खूप गर्दी दिसली, थोडाफार बघायला भेटलं. लाईट वर ना महाकाल जी पण स्टोरी आहे त्यांची येते. तर मला महाकाल थोडं दिसलं, म्हणजे एक पर्सन उठला तर मी थोडं ते बघितलं. खूप छान होतं ते. मे बी रोज असेल. तर तो एक बघितला, आणि मी येता येता फोटो काढत आली, बिकॉज काहीच मी फोटोग्राफी अशी केलीच नव्हती. माझा स्वतःचा तर एक सिंगल फोटो असेल मी जो काढलेला, बिकॉज मी एकटी आल्यामुळे मला तर फोटो, आणि प्रत्येक वेळी आय एम नॉट, म्हणजे मला नाही वाटत की इथं फोटो काढा. हा फॅमिली असते तर मे बी कोण असतं तर झालं असतं, पण माझं मेन उद्देश इथे येऊन फोटो काढणं नव्हताच. सो तिथे येणं होतं. सो ते झालं, आणि त्याच्यानंतर मी आली. त्या मुलाचा फोन आला, दीदी कहाँ हो, ब्लँकेट लेके आए हो वगैरे. बोली नहीं मैंने किसी को दिया है, वो लाइन लगाने वाला है. बोला अरे ऐसे कैसे वगैरे, आणि बोला ठीक आहे, आणि तो गेला. मला पण काही आयडिया नाही. आणि मी तिथून येत येत काल इथे पोहे खाल्लेले संध्याकाळी. म्हणजे मी ते पण गोड होते. जाता जाता पाणीपुरी खाल्ली, ती खारट होती. मला काय समजलं नाही. असं म्हणतात इंदोरचा चाट फेमस आहे, बट आता एवढे लोक आहेत तर काय विचित्रच ते टेस्ट होती. मला दोन्ही पण नाही आवडलं. नंतर जात मी घरी गेली, आणि म्हटलं की आता झोपूया. तो मला मी तुम्हाला फोन करतो बोलला. छान फ्रेश वगैरे होऊन झोपली. सकाळी 6ला कॉल आला की तुम्ही या, आणि मी 6 वाजता म्हटलं की 6ला मी फटाफट रेडी वगैरे झाली, फ्रेश वगैरे आंघोळ वगैरे करून तयार होऊन मी निघणार. तेवढ्यात त्याचा फोन आला, तुम्ही निघाले का. म्हटलं नाही. तो जो मुंबईचा मुलगा होता तो बिचारा नागपूरवाले निघून गेले घरी. त्याला त्याचं नाव देऊन बोलली मला फोन कर, बोलव, म्हणजे जेव्हा यायचं तेव्हा. आणि मला तर ते बोलले की तुम्ही गरज असेल तेव्हाच आम्ही तुम्हाला बोलवू ना तुम्ही. आणि माझं असं काही इंटेन्शनच नव्हतं की यांना हे करायचं. तर नागपूरवाले निघून गेले, आणि हा मला सकाळी 6:30 म्हणून तुम्ही निघाले का. म्हटलं नाही. म्हणजे नाही निघाले ना, मग तुम्ही हे करा.
सो ते त्यांना म्हणाले की तुम्ही निघून जा करून मला. तर 6:30 तुम्ही निघाले का? म्हटलं नाही. मग ते बोलले 10:30ला तुम्ही या स्कॅनिंगसाठी, कदाचित फोटो स्कॅनिंगसाठी बोलवते. मी 10:30 वगैरे त्या टायमापर्यंत आली आणि तिथे 10:30ला आली, 11:30-12 पर्यंत त्यांचं काउंटर ओपन झालं नव्हतं. काउंटर जेव्हा ओपन झालं ते नागपूरवाले आत गेले. तर ह्या लोकांनी काय केलं, रात्रभर जी मुलं थांबलेली, बँड्राची जी मुलं होती ती थांबलेली आणि रात्रभर ती लोक थांबलेली असताना 4 वाजता स्कॅनिंगला त्यांनी ह्या नागपूरवाल्या पर्सनला बोलवलंय आणि नागपूरवाल्या पर्सननी स्कॅनिंग केलं. ठीक आहे. आता ते चेक काय करतायत की आम्ही एकाच स्टेट मधले आहोत, दॅट इज राईट, पण आम्ही एकमेकांना ओळखतोय का? तर त्यांनी मोबाईल चेक केला, जुने नंबर दाखवा, जुना कॉल दाखवा. ना तुम्ही रात्री आपापसात कनेक्ट झाल्या, ह्याच्या आधी तुमच्याकडे जुने फोटो आहेत का एकमेकांचे? मी तर बाहेर होती, मला माहिती नाही, पण हे मला तिकडे चौकशी करून कळलं. मग एकमेकांचे फोटो आहेत का जुने? काय नाही, म्हणजे तुम्ही एकमेकांशी कनेक्टेड नाही आहात तर तुम्ही नाही येऊ शकत. आणि फक्त त्या नागपूरवाल्या पर्सनला स्कॅन झालेलं त्याला एंट्री भेटली, जो रात्रभर लाईनीत नव्हता. आणि जी मुलं होती जी रात्रभर ऍक्च्युली लाईनीत होती 7 वाजल्यापासून बँड्राची, त्यांचं पण नाही झालं आणि माझंही नाही झालं. तो गाईज ही चेकिंग होते. तर मी तुम्हाला सांगते, तुम्ही फॅमिली सोबत आलात तर ठीक आहे, बिकॉज आपण फॅमिलीचे आपले आधार कार्ड सेम असतात, नावं आपले असतातच, तर आपल्याला कळतं की आपण वी आर फ्रॉम वन फॅमिली. किंवा मित्रमैत्रीण आले तरीही चालेल, म्हणजे ते बघतायत कनेक्शन. कारण का असे पण लोक होते की जे मित्र होते, मुली आपको लिया का, आम्ही पण फ्रेंड्स आहोत. ते कशावर फ्रेंड्स हे प्रूफ करायचं, जुना फोटो दाखवा. मला काहीच कळलं नाही. मी एकदम सुन्न झाले आणि माझा मूड इतका खराब झाला, बिकॉज आय वॉज रेडी. मी रात्री तयारीत गेलेली की मला भस्म आरती पाहिजेच आहे आणि मला थांबायचं आहे. बिकॉज ऑफ समवन माझं नाही झालं. आणि माझं असं पण नव्हतं की मला उठायचं होतं, माझा मूड खूप खराब झाला. आली, मस्त चहा पिली. टी लवर आहे मी, तर चहा टोस्ट वगैरे खाल्लं आणि त्याच्यानंतर इथे येऊन बसली. थोडंसं वाईटही वाटलं, थोडासा मूडही ऑफ झाला. आणि 2 दिवसापासून विचार करते शूट करायचं वगैरे, तर म्हटलं चल आता थोडं आपण हे बोलूया. तर गाईज हे झालं माझ्याबरोबर स्कॅम माझ्या मूर्खपणामुळे. हा ऐकती, न रात्रभर न जागता तुला हे करायचंय काय, तर तू हे कर हा असं. तर मग ते झालं आणि त्याच्यानंतर मग फायनली आता 2 दिवस मी फिरली आहे. फर्स्ट डे तर इथेच फिरली काही ठिकाणं आणि काल काही मंदिरं केली. तर आता मी इथे थांबली, आता घरी जाईन थोडं फ्रेश वगैरे, म्हणजे फ्रेश म्हणजे आराम केला. तर बिकॉज झोपणं मला इतकं आवडत नाही की जाऊन झोपायचं वगैरे, मी खूप बोर होते. तर आता 4धाम मंदिर जाता जाता इथं जवळच आहे, ते मी बघितलं नाही, तर ते मंदिर बघते आणि संध्याकाळी आज पुन्हा भस्म आरतीसाठी लाईन लावणार आहे. बिकॉज काय माहिती, मला बघायची आहे. का एवढी तीव्र इच्छा आहे मला नाही माहिती, पण मला बघायची. सगळे बोलले तुम्ही महाकालची आरती बघा वगैरे, पण खूप हे आहे यार. म्हणजे ते म्हणतात की लाईनीत उभं राहिल्यानंतर ते पुढे पुढे करतात ना, मग ती आरती तुम्हाला भेटत नाही. तुम्ही तिथे असं राहायचं चिपकून की हा आम्हाला नका जायला देऊ, हे ते काय मला समजतच नाही. बघण्यासारखं आहे ना, एकदम सगळं हे करून ठेवलंय यार. म्हणजे असं मोठा असं देवाचं गाभाऱ्याच्या समोर अशी मोठी स्पेस पाहिजे ना, जिथे 100-200 लोक तरी बसून ती मजा घेऊ शकतात. बट काय होतं माहिती आहे ह्याच्यामुळे, जे ऍक्च्युली ज्यांना आवडतं, तो नाद आवडतो, ते आरतीमध्ये मग्न होणं आवडतं, ते बिकॉज ऑफ ह्या फोनवाल्यांमुळे नाही करू शकत. बिकॉज ते आरतीची मजा तर नाही घेते. त्यांना लोकांना दाखवायचंय, बघा आम्ही महाकालला गेलेलो, बघा ही आरती आहे, हे मी ती बघितली. तर तू खरंच बघितलीस का? तू खरंच ती आरती बघितली का मला सांग. जो कोणी असेल, जो कोणी हे सगळं करत असेल, आय कांट टेल यू की इथे काय चाललंय. म्हणजे इथे फक्त फॅशन, साड्या, हे ते लुक्स, हे सगळ्या करून सगळे येतात आणि फक्त फोटोग्राफी चालली. सो दॅट इज नॉट बॅड यार. आपण पण फॅमिली आल्यावर करतो, मीही करते. इफ यू सी माय इंस्टाग्राम ना, तर मला आवडतं ह्या सगळ्या गोष्टी. पण कुठच्या ठिकाणी काय करावं ना हे नाही कळत. म्हणजे तुम्ही देवाच्या ठिकाणी आल्या ना, आय वॉज फिलिंग लाईक की मी कुठेतरी कसं सांगू, आपण कुठेतरी पिकनिकला जातो है ना, तो फिलिंग येतो. तर तीर्थक्षेत्र ही पिकनिक नाहीये. अरे ह्या जागेची पुण्याई, ह्या जागेच्या वाईब्स घेण्यासाठी आपण इथे येतो. आणि लोकांनी ना त्याला दूषित केलंय आणि ह्याला कारणीभूत ना, तुम्हाला सांगू ना, आपलीच लोक आहेत. म्हणजे मी जे बघितलं ना मंदिराच्या बाजूला ना, तुम्हाला माहिती स्वच्छता न केल्यामुळे ते दूध किंवा ते पाणी साचल्यामुळे वेगळाच वास येतो. तो त्या नंदीच्या जवळ किंवा शंकराच्या पिंडीजवळ तो स्मेल येतोय. ती फुलं कुजली आहे. नदी काठी जिथे देव आहे तिथे काही घाण आहे. म्हणजे प्राण्यांची विष्ठा वगैरे, ते कोण काढणार? चल
कोण बोलेल की हा तू जाऊन का नाही करत, ठीक आहे मी आज करीन, मी इथे स्टे नाही करणार आहे ना, मी आज करीन. पण जेव्हा जी गोष्ट तुम्हाला इन्कम जनरेट करून देते, ऑब्विसली ना इन्कम जनरेट करून देते ना, कोणाला नाही माहिती की तुमच्या खात्यात किती येते, लोक किती दान करतात, ते लोकांना तुम्ही शो नाही करत आहे. का नाही तुम्ही ह्या गोष्टीसाठी माणसं ठेवत? स्वच्छता का नाही? म्हणजे इंटरनेटवर सर्च करलं की रामघाट येतो, रामघाटाची हालत जाऊन बघ. काल मी कुठे गेलेली, भैरवनाथ मंदिरच्या पुढे दुसऱ्या ठिकाणी, तिथेही पूर्ण त्या नदीमध्ये प्लास्टिक. मला असं वाटतं नाही, हे तर सगळेच युट्यूब मध्ये इंस्टाग्राम मध्ये सगळेच टाकतात, मी काय नवीन नाही सांगत आहे. पण मी माझं असं मत म्हणते की तुम्ही पगार देऊन का नाही ह्या गोष्टी करून घेऊ शकत? गव्हर्नमेंट एम्प्लॉई सारखं पगार देऊन, आणि काय यार, जी 2-2, 3-3, 4-4, 5-5 हजारावर पगार करणारी माणसं आहेत ना जगात, अजूनही आहेत ना, ते जोडा. म्हणजे काही लोक एक टायमाचं जेवण भेटेल म्हणूनही काम करतात, पैसा त्यांना तिथे नको असतो. आय थिंक ना खूप हे होतं, पैसा पैसा त्यांना तिथे नको असतो, ते त्या गोष्टीसाठी काम करतात. मग तुम्ही असे लोक बघा ना, ज्यांना तुम्ही राहणं खाणं देऊ शकता, चांगली लाईफ देऊ शकतात, आणि ते तुमची ही कामं करतील. म्हणजे तर खरंच आपल्या हिंदू लोकांच्या म्हणजे तीर्थस्थानी तुम्ही जाल ना, ती गोष्ट खूप आहे. आणि आपली लोक यार, त्या बायका लिटरली बोलते ना, अनएज्युकेटेड, शिकलेले सुशिक्षित बेरोजगार जसे असतात ना, तसे सुशिक्षित अशिक्षित आहे, शिकलेले अशिक्षित आहे. म्हणजे त्यांना कळत नाही की वेफर्स खाऊन टाकायचं की नाही, पाण्याच्या बॉटल्स कुठे टाकायचं. बंद करा, मी म्हणते सिंपल बंद करा. जागोजागी ना पाण्याचे घडे ठेवा, पाहिजे ग्लास घ्यायचा, पियायचं, स्वतःची बॉटल प्रत्येकाने कॅरी करायची, त्याच्यात पाणी भरून घ्यायचं, नाही तर तिथे ग्लास असेल त्याच्याने घ्यायचं. प्लास्टिकचे ग्लास, कागदाचे ग्लास काहीच ठेवू नका, एक स्टीलचा ग्लास ठेवा, हरवला तर गेला, असं पाणी पिया. म्हणजे तुम्ही त्या लेवल पर्यंत लोकांना आणा, आणि जे प्लास्टिक बिस्टिक आहे ना ते सगळं बंद करा, बिकॉज त्याच्यामुळे इतकी घाण होते ना, म्हणजे पटकन. आणि ना तुम्ही टुरिझमच्या नावाखाली लोक बोलता हा आमचा रोजगार चालतो, आमचा रोजगार चालतो, रोजगाराच्या साठी तुम्ही काय करताय? तुम्हीच घाण करतायत ना. आता जे प्रसाद भेटतो ते पण प्लास्टिक कागदाच्या ह्याच्यात ठेवा ना, कागदाच्या बॉक्स मध्ये ठेवून त्याला वरती प्लास्टिक लावलं, झालं प्लास्टिक. म्हणजे जिथे जाल ना तिथे प्लास्टिक 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 प्लास्टिक. करा ना, महाग करा गोष्टी, थोड्या महाग करा, थोड्या महाग करा, ज्याला द्यायचं तो देईल. कारण का पैशाने तुमची तुलना होत नाही. नाही ना, तुम्ही 10 रुपयाचं गुलाबाचं फुल पण भेटतं, 10 रुपयाचं कमळाचं फुल पण भेटतं, 10 रुपयाचं तुम्ही हे ठेवा, ठेवा ना, त्यांची परिस्थिती नाही त्याला. हा तुम्ही ते आणि ते काही लोक ते विकतात पण. आणि ज्याला आहेच खरं, मला 200, 250, 300 मी खर्च करू शकतो, इको फ्रेंडली ज्या गोष्टी, प्लास्टिक त्याच्यात नाहीच पाहिजे, अशी तुम्ही तरतूद करा. आणि गव्हर्नमेंटनी केलं पाहिजे, ऍक्शन घेतली पाहिजे. म्हणजे मी दुसऱ्यांसारखी नाही की मोदी काय करतात, हे काय करतात, आपली तर तेवढी लायकी पण नाही, आपली पात्रता पण नाही की आपण त्या लेवल पर्यंत जाऊ आणि त्या सगळ्या गोष्टी करू. बट ऍज अ पर्सन मी जे बोलू शकते, जे मला वाटतं, जे मला बघून खूप त्रास होतो, खूप त्रास होतो, बिकॉज मी ट्रॅकिंग पण केली आहे, तिथे पण हे असेच आहे, प्लास्टिक घाण बिण हे सगळं केलं, म्हणून चीड येते त्या गोष्टींची, बिकॉज खूप हे आहे. आणि म्हणून त्या गोष्टीचं ना ते पावित्र्य पण नाही राहत, ती मजा पण नाही राहत. बघा ना, इथे आपण बसलो आणि इथे कचरा आहे, इथे देवाच्या पाया पडतोय आणि इथे वास येतोय, इथे फुलांचा कचरा आहे, अरे कोण करणार, कोण करणार? खूप लोक येतात यार, खूप लोक देतात, असं नाही मी नसेन देत, मग खूप लोक देतात. मी बघितलं काल त्या भैरवाच्या मंदिरात कोण नव्हतं, तिथे गर्दी नव्हती, सती माताच्या मंदिराच्या बाजूला तिथे एका माणसाने दूध ठेवलं, रसगुल्ला आणला, देवाला असा भरवला, म्हणजे अशी श्रद्धेने. आता ते दूध कुत्रे वगैरे पिणार, किंवा तिकडे म्हातारे, एक म्हातारा होता, तो असं वाटत होता किती दिवस आंघोळच नाही केली. जबरदस्ती तुम्हाला बोलवून बोलवून टिळा लावून पैसे मागतात, म्हणजे खूप ह्या गोष्टी आहेत. तर हे सगळं बंद झालं पाहिजे. लेट्स सी. तर कालभैरवच्या आरती, भस्म आरतीसाठी जी प्रोसिजर आहे मी तुम्हाला सांगितली, त्याच्या व्यतिरिक्त पण मी खूप बोलली, पण खूप एक गोष्टी आहे शेअर करण्यासारख्या. काही फनी एक्सपिरियन्स पण मला शेअर करायचे, सो तेही मी सांगेन. बट आज बघू, आज मी महादेवाची इच्छा असेल तर होईल की मला भस्म आरती भेटेल. सो बाय बाय.